पार्वतीनं शंकराला एक प्रश्न विचारला, या भूतलावरती सगळ्यात जास्त एनर्जेटिकल एलिमेंट कोणतं, म्हणजे काय शक्तिशाली पदार्थ कोणतं, कुणाला सांगता येईल का? या पृथ्वीवरचा सर्वात शक्तिशाली घटक कोणता? शक्तिशाली म्हणजे काय की ज्याच्यातनं आपल्याला जबरदस्त ऊर्जा मिळेल, जबरदस्त प्रतिकार शक्ती वाढेल आणि जबरदस्त बल येईल, असं पदार्थ माहित आहे का? स्त्रीला तर माहितच पाहिजे खरं आपण, सांगता येईल का? एक कोणतं सांगते बदाम, एक कोणतं सांगते काजू, एक कोणतं सांगते सफरचंद. शक्तिशाली पदार्थ आहे धरतीवरचा आईचं दूध, की जे तुम्ही विसरलेले आहात की मला दूध येतंय हे सुद्धा काही आठवत. इतकी वाईट अवस्था ह्या भारतीय संस्कृतीची व्हावी, इतकी वाईट अवस्था आजपर्यंत कधी झाली नाही. आणि या अवस्थेला न जाता तुम्हाला ऊर्जित करण्यासाठी सद्गुरू तुम्हाला सदैव आशीर्वाद देवो आणि तुमच्यामध्ये एक प्रफुल्लित भाव, पालकत्वाचा भाव आणि खऱ्या अर्थानं जबाबदारी विसरलाय तुम्ही. जसं घरात आपण कुत्र किंवा मांजर घेतो, पाळतो ना, पण त्या पाळताना सुद्धा तुम्ही त्याला फूड देता. का देता? तर त्याची न्यूट्रिशनल लेवल चांगली राहील. त्या पाकिटावर लिहिलेलं असतं प्रोटीन किती आहे, कार्बोहायड्रेट किती आहे, कॅल्शियम किती आहे. ते कमी असेल तर कॅल्शियमची बॉटल आणता, मल्टीव्हिटॅमिनची बॉटल आणता, ते एकत्र करता, त्याला देता. ते कौतुक वाटतं तुम्हाला, पण तेवढी पण किंमत आपल्या पाल्याची नाही का? तर ती ऊर्जित होण्यासाठी सदैव तुम्हाला तुमचं पालकत्व जागृत केलं. धन्यवाद. जय गुरुदेव. आज या आश्रमामध्ये मला इथे एक माझ्या गुरूंचं जे विचार आहे किंवा त्यांनी जी काही संस्कृतीला पुढे नेण्याचा जो वारसा आमच्याकडे दिलेला आहे तो तुमच्यापर्यंत पोहोचवायला तुम्ही सर्वांनी आणि गणेशजींनी, जयश्रीमाननी आणि त्यांच्या पूर्ण परिवारानं मला एक संधी इथं दिली आहे. त्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे आणि आश्रमाचे आभार मानतो. अतिशय सुंदर पावित्र्यानं भरलेलं हे स्थळ, ऊर्जेनं भरलेलं स्थळ. मी इथं वारंवार बऱ्याच वेळेला येऊन गेलेलो आहे आणि परत परत यावं वाटतं. त्याचं कारण तेच आहे. खरं तर हे एक जे ठिकाण आहे ना, अशी भारतामध्ये हजारो लाखो ठिकाणं प्रत्येक ठिकाणी होती. 400-500-600 वर्षापूर्वी, 1000 वर्षापूर्वी तर होतीच होती. प्रत्येक गाव हे समृद्ध होतं. प्रत्येक आपण म्हणतो खेडी ही त्यावेळीची समृद्ध होती. आणि ती समृद्ध ठेवण्यापाठीमागचं एक महत्त्वाचं कार्य ऋषीमुनी करत होते. ऋषींच्या हातून हे समृद्ध ठेवायचं कार्य नित्य नियमानं चालू होतं. आणि जी गुरु परंपरा होती त्या गुरु परंपरेमध्ये हे दिलं जायचं. माझे परमप्रिय गुरुजी श्री गुरुजी ऋषी प्रभाकरजी हे त्यांच्या विचारांनाच मी इथं व्यक्त करतोय. ते जेव्हा अमेरिकेमध्ये, कॅनडामध्ये होते, एरोनॉटिकल इंजिनियर, कम्प्युटर सायंटिस्ट, MBA मास्टर इत्यादी बऱ्याच गोष्टी ते शिकलेले होते, मास्टर होते. आणि इतकं सगळं असून पण ते अमेरिका, कॅनडा किंवा ते परदेशातलं जे वास्तव्य आहे ते असंच तिथलं सोडून आले, परत मायदेशी आले. आणि इथं त्यांनी जवळपास स्वतःला 8 ते 10 वर्ष गुंतून ठेवलं स्वतःमध्ये. या पूर्ण भारत भ्रमण केलं. आणि त्यातनं जे काय मी आज तुमच्या पुढे मांडतोय हे त्यांच्या शोधातनं आणि त्यांच्या शोधातनं मी काय शिकलो आणि आसपास जे काय शिकत आहे त्यातले थोडेसे विचार इथं मांडायचा मी तुमच्या पुढे एक सेवा मी द्यायला इथं आलेलो आहे. विषय गहन आहे बघायला गेलं तर. पॅरेंटिंग, पालकत्व म्हणतो ते. आणि आता तर सगळ्यात म्हणजे आपण म्हणतो कॉम्पिटिशन म्हणजे काय म्हणतो आपण, एकमेकांशी तुलना, कंपॅरिझन, कॉम्पिटिशन. त्याचबरोबर काय इतके इश्यू आहेत पालकांना तर म्हणजे बंडावून सोडलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की हे खरं तर इश्यू निर्माण केलेले आहेत, ह्या समस्या निर्माण केलेल्या आहेत. या दुसऱ्या तिसऱ्या कुणी नाही तर पालकांनी स्वतःच निर्माण केलेल्या समस्या आहेत. आणि ह्या समस्यांना त्यांना सामोरं जायला कारण आहे की शिक्षण पद्धती
जी भारतीय शिक्षण पद्धती होती तीच मुळात चुकीची होती. त्यामुळं मी जे काय शिकलो, माझ्या आई वडिलांनी जे काय पुढे मागच्या 3-4-5 पिढ्यामध्ये शिकलं गेलं, तेच आपण फक्त कॉपी पेस्ट जसं आता करतोय ना सोशल मीडियावर, तसं चालू आहे. आणि तसंच चालू राहू नये म्हणून कुठेतरी आता आपल्याला बदलायला पाहिजेल आहे. बदलायला पाहिजेल आहे म्हणजे परत पुन्हा प्रवाहामध्ये आपल्याला जायला पाहिजेल आहे. कारण त्यावेळीची संस्कृती आत्ताच्या संस्कृतीपेक्षा 1000 पटीनं 1000 पटीनं प्रगत होती. आपण आता प्रगत नाही आहे. बरेच जण म्हणतात आपण प्रगती करायला लागलोय, अजिबात प्रगती केलेली नाही. आपण ऱ्हासाकडे चाललेलो आहे. आणि इथं पंचतत्वांचा ऱ्हास त्यामुळे व्हायला लागलेला आहे. पृथ्वी, जल, वायू, अग्नी, आकाश. आणि ह्या 5 तत्वांना धरूनच प्रत्येक व्यक्तीचा, प्रत्येक मुलाचा विकास होत असतो. आपल्या ऋषीमुनींनी ह्या पंचतत्वाशी समरस राहून स्वतःचा विकास, स्वतःची जीवनशैली कशी सुधारली पाहिजेल आहे, त्यामध्ये कसं राहिलं पाहिजेल आहे, याचं उत्कृष्ट मार्गदर्शन त्यांनी केलेलं आहे. पृथ्वी, जल, वायू, अग्नी, आकाश या 5 तत्वामध्ये पण जर कुठं कमी जास्त झालं ना तर सगळी गडबड होते. हो किंवा नाही? हो किंवा नाही? माझ्या मते सगळेजण जागे असतील. शरीरानं फक्त इथं असणं जागं नाही आहे. तर आपण एकमेकांशी संवाद पण साधूया. ओके. त्यापूर्वी मी थोडासा पॉज घेतो आणि विचारतो, तुमच्यापैकी किती जणांना मुलं आहेत? भले इथं आजी जरी आली असली तरी त्यांना मुलांची मुलं आहेत म्हणजे आहे. किती जणांना एक तरी मुलं आहे? किती जणांना 2 मुलं आहेत? म्हणजे 1 अधिक 1 2 झाले. त्यांनी पण हात उभा करू शकता. 2 मुलं आहेत? तुम्हाला आहेत का? खरं ना? 2 पेक्षा अजून 1 आहे, 3. वा. छान. तर 3 मुलं आहेत. कोण अजून मुलांच्या विषयी विचार करते म्हणजे अजून मूल नाही आहे, असे किती जण आहेत? किंवा अनमॅरिड आहेत, लग्न झालेलं नाही, असे किती जण आहेत? कोणच नाही. बरं. पहा, मुलांचं असू दे किंवा स्वतःचं असू दे, हे 5 विकासाचे जे टप्पे आहेत ना, पृथ्वी, जल, वायू, अग्नी, आकाश, तसंच आहे शारीरिक, मानसिक, सामाजिक, भावनिक आणि आध्यात्मिक. हे 5 गोष्टींना धरून प्रत्येकाचा विकास झाला पाहिजे. हे 5 तरी सगळ्यांना माहिती आहे. तर आपण त्यातले थोडंसं पाहूया. मी इथं फार विस्तृत जाणार नाही आहे, कारण या प्रत्येक गोष्टीचा जर अनुभव घ्यायचा असेल ना, तर त्याची कार्यशाळा असते. आणि ही कार्यशाळा अनुभव घेतली की तुम्ही तुमच्या आयुष्यात सहजपणे पुढे जाऊ शकता. तत्पूर्वी हे प्रॉब्लेम्स येतात. तर मला एक सांगा, आणि असं तुम्ही प्रकट व्हा, स्वतःला खुलं करून टाका. ओके. मुलांचे काय काय प्रॉब्लेम्स आहेत जरा सांगू शकता का? फक्त रिपीट करायचं नाही. कोणीतरी एकाने सांगितलं की मग तुम्ही ते सांगायचं नाही. मला एक 10-15 प्रॉब्लेम पटपट सांगायचे सगळ्यांनी. चला सांगा. 2 महिने झाले की सर्दी असते. ओके. अजून किरकिरपणा कोण करतं, आई वडील का मुलं? मुलं किरकिरपणा जास्त करतात. ओके. अजून हट्टीपणा. कशाबद्दल हट्ट करतं मूल? आता मोबाईल असेल. ओके. किंवा एखादी गोष्ट पाहिजे. खरं तर तुम्ही तुमच्या मुलाचं कौतुक करा की हट्टी असणं हा चांगला गुण आहे. फक्त काय कशाबद्दल करतो त्याला आपण पाहतो. अजून काय? 3च प्रॉब्लेम. जेवण कमी घेतं. ओके. भाजी खात नाही, भाज्या खात नाही, जागरण करतं. ओके. म्हणजे कशासाठी? अभ्यासासाठी. म्हणजे जागर राहून तो काय करायचा? पण जागरण वाढलेलं, त्यामुळे सूर्योदय त्यानं कधी बघितलाच नसेल. ओके. अजून फक्त 5च प्रॉब्लेम. पाठीमाग अतिचंचल. काही म्हणतात अतिचंचल आहे आणि काही म्हणतात हा शांतच बसलेला असतो, जरा उठ, दंगा कर, मस्ती कर, असं पण आहे. बरोबर. बघा, मग सांगायचं ना, मग माझं मूल फार शांतच आहे. अजून मोबाईल झाला. अजून
खेळ कमी खेळतो. तुम्ही खेळायला जा म्हणता, खरं तो जात नाही, त्याला तो याच्यावरच खेळ पाहिजे असते. बर, अजून मुलांना भीती नाही आहे, म्हणजे म्हणजे मुलं घाबरत नाही, म्हणजे त्यांच्या धडाडी आहे त्यांच्याकडे, चांगलं आहे ना मग. ओके. अजून मला एक पालक आलेले होते, त्यांनी मला 5 मिनिटामध्ये जवळपास 59 प्रॉब्लेम लिहून दिले होते. मी लिस्ट तुम्हाला व्हॉट्सअप करेन, तुम्ही म्हणाल यातले सगळे प्रॉब्लेम माझे पण आहेत. आता गप्प बसलाय, सांगायचं कसं म्हणून. कदाचित मुलं ऐकले तर म्हणतील आई माझं काय सांगितलंच तिथं. बरोबर ना? या प्रॉब्लेमचं सगळं मूळ आहे की नाही, खात नाही आहे. हा प्रॉब्लेम शारीरिक पण असू शकतो, मानसिक पण असू शकतो, सामाजिक असू शकतो, आध्यात्मिक असू शकतो आणि भावनिक पण असू शकतो. ही 5ही कारणं आहेत. पण त्या कारणांना ती कशामुळे निर्माण झाली आहेत हे शोधायला पालकांनाच वेळ नाही आहे. माझं मूल खेळत नाही आहे, पण का खेळत नाही? शारीरिकरित्या त्याचा स्टॅमिना कमी झाला आहे, उत्साह कमी झालेला आहे म्हणतो आपण, किंवा त्याला ती खेळण्यासाठी जी मानसिक तयारी पाहिजे आहे ती झालेली नाही आहे, किंवा सोशली तुम्ही म्हणाल हे कसं काय? सोशल म्हणजे काय? कुठेतरी काहीतरी गडबड होते ना मित्रांच्यात, सोशली सामाजिक, त्या दृष्टिकोनातनं पण तो जायला बघत नाही. नाही, तो मला माझ्याशी नीट वागत नाही, मग त्याला भावनेना पण तडा जातो. तुम्ही तुमच्या पती महाशयांचं भूक लागलेले असून पण ते म्हणतात चल ग जरा जेवून घे, किंवा म्हणतात ना जरा जेवून घ्या, ते म्हणतात मला भूक नाही आहे. भूक असते, हात पेटलेलं असतं, तरी पण कुठेतरी इमोशनल भावनिकदृष्ट्या डिस्टर्ब झालेलं असतं, म्हणून तुम्ही म्हणता मी खाणार नाहीये. मग भूक न लागण्याचं हे कारण वरचं आहे, आतलं आहे, पण वरचं वेगळं दिसतंय. बरोबर ना? ह्या प्रत्येक गोष्टींच्या तळाशी मुळाशी जाऊन तुम्ही जेव्हा तो प्रॉब्लेम सॉल्व्ह कराल ना, तेव्हा तो प्रॉब्लेम राहत नाही. आणि ती 50-60 प्रॉब्लेम घेऊन आलेली ती माऊली, ती म्हणतो आपण आई, प्रोग्राम केल्यानंतर 2.5 महिन्यानंतर म्हणाली सर प्रॉब्लेम कुठं होता तो समजला, मुलाकडं प्रॉब्लेमच नव्हता. पुण्यातले माझे एक आदिती नावाची पालक आहे, आई आहे, मारवाडी यांच्यातली आहे ती. त्यांच्याकडे सगळं आहे, पैसे आहेत, सगळं प्रॉपर्टी म्हणतो सगळं आहे. मूल 2 वर्षाचं आहे, त्याला शाळेत पाठवलंय. का तर घरातले म्हणतात म्हणून पाठवलंय. 2.5-3 वर्षाचं मूल झालेलं आहे आता. 3 वर्षाच्या मुलाला शाळेमध्ये आई वडिलांना बोलून सांगितलं जातं की तुमच्या मुलाला मानसोपचार तज्ञाची गरज आहे. चांगली गोष्ट आहे का भयानक गोष्ट आहे? हे तिकडच्या शाळेमध्ये घडायला लागलंय, कारण त्या शाळांना बेस नाही आहे. इथं फार तुम्ही नशीबवान आहात की गणेशजी सारखे, जयश्री ताईंसारखे आणि हा माहोल तुम्हाला सपोर्ट करतोय. फक्त शाळा नाही आहे तिथं, तर एक संस्कृती पण इथं रुजायला तुम्हाला मदत करते, तुमच्या मुलांना ती एक सपोर्ट करते. हे तुम्ही एक नशीबवान आहेत. पुण्यासारख्या, मुंबईसारख्या, बेंगलोरसारख्या ठिकाणी भयानक स्थिती आहे. 3 वर्षाच्या मुलाला काउन्सिलिंग, अरे त्याला काय कळणार आहे? तुम्हाला कळत नाही काउन्सिलिंग केलं तर त्या मुलाला काय कळणार आहे? हो किंवा नाही? येस ऑर नो? तिनं माझ्याशी सल्ला घेतला आणि तिला मी जे काय 2-4 गोष्टी सांगितल्या, त्यानंतर तिनं तो विचार करायचा सोडून दिला. शाळेमध्ये म्हणायला लागले परत, तुम्हाला तुमच्या मुलाची काळजी नाही आहे का? ते म्हणाले तुमच्या शाळेमध्ये माझं मूल बॉटम लेवलला नापास झालं तरी चालेल, मी तुमच्याबद्दल अजिबात तक्रार करणार नाही, तुम्ही ही तक्रार करायची बंद करा. 4 महिन्यानंतर निरोप आला, काहीच तक्रार येईना झाली. शाळेमध्ये सगळे न्यूट्रल आहेत, निदान माझ्या बाबतीत तरी. काय आपल्याला मुळाशी जाऊन त्या मुलांना काय हवंय, मला काय द्यायचं आहे नाही हे समजणं फार गरजेचं आहे. आणि शारीरिक विकास हा वयाच्या, म्हणजे तुम्ही म्हणता ना लहानपणापासून होतो. मुलांना अंगणच राहिलेलं नाही खेळायला, किंवा बाहेर सोडलंच जात नाहीये. पडशील, लागेल, खरचटेल, त्याला पहिल्यापासून जन्मल्यानंतरच काखेत घेऊन फिरायची सवय झाली आहे. कशाला तो उतरलाच नाही, त्याला सवयच लागली नाही. हो ना? आई फार काळजी घेते, आजी काळजी घेते, आजोबा काळजी घेतात, लागल, हे होईल, ते होईल. आणि त्याला मातीशी ती नाळच तिथं जोडलंच गेलं नाहीये, खरचटलंच नाही. आता खरचटलं, मला तरी एक म्हणाले होते की नाही ते गुडघे काळे होतात, कोपर काळे होतात.
आता कुठं ब्युटी चॅम्पियनशिपमध्ये पाठवायचे लहानपणी, बरं तिथं गेलं तरी काळं गोर हा मतभेदच नाही आहे ब्युटी तिथं कॉम्पिटिशनमध्ये. म्हणून त्या कारणानं सोडायचं बंद केलं. मुलाला चांगलं वाटणार आहे हो बाल्कनीतनं फिरायला. तुम्हाला पण बरं वाटेल ना, कोणतरी कडे घेऊन फिरते, चालाच लागत नाही. मग स्नायू कमजोर पडणार आहे, स्टॅमिना कमी पडणार आहे, आणि बरोबर अजून काय होणार आहे, या शरीराला हालचालच नाहीये तर भूक कुठली लागणार आहे. आणि मग बसवायचं, खा खा, मग त्या पुढे काहीतरी द्यायचं दाखवायला, मग त्याकडे तो बघतोय आणि किती खातोय त्याला पण कळत नाही. मग नंतर एक तर प्रॉब्लेम येतो, अपचन होतं, किंवा बऱ्यापैकी झालेलं पचन असेल, किंवा ते अतिरिक्त झाल्यामुळं वाढत जातं. मग तुम्ही पाहाल की मुलांची वजनं भयानक वाढायला लागली आहेत. हे पण गुरुजींनी जे मगाशी सांगितलं की कुपोषण म्हणजे कमी खाल्लं आणि असं झालं म्हणजे नाही आहे, तर लठ्ठ मुलाला पण मी कुपोषित म्हणतो. कारण कुपोषित म्हणजे पोषण योग्य नाही आहे. बऱ्याच जण वाटतं गुडगुडीत बाळ दिसलं की मस्त आहे ना एकदम, नाही आहे ते. गुडगुडीत बाळ म्हणजे सदृढ बाळ नव्हे, चुकीची व्याख्या आहे. त्यामुळे अजिबात त्याला उगीचच खायला प्यायला घालू नका. तुम्हाला जर बसवलं आणि मारून मुटकून जर खायला घातलं, अतिरिक्त खाल्लंच पाहिजे, चांगलं व्हायचं आहे, खाऊ शकाल का हो? नाही ना शकणार. मग मुलाचं पण एक कॅपॅसिटी आहे हो, त्याचा व्हॉल्यूम ठरलेला आहे. ह्याच्यामध्ये 2 लिटर पाणी बसते तर 2च बसणार आहे. त्याला फुगवायला गेलं तर काय होणार आहे? फार गंभीर समस्या, स्नायूंच्यावर प्रॉब्लेम येणार, आतड्यांना प्रॉब्लेम येणार, आणि हे पालक जाणीवपूर्वक घडवायला लागलेले आहेत. म्हणून मुलांचा शारीरिक विकास योग्य प्रकारे झाला पाहिजे आहे. आणि शारीरिक विकासामध्ये सगळ्यात महत्वाचा आहे तो मेंदू. कारण मेंदू पण शरीरातला एक पार्ट आहे. जसं हृदय आहे, डोळे आहे, फुफ्फुस आहे. आणि मेंदूचा विकास पहिल्या 8 वर्षापर्यंत 80% वाढ होत असते. जी 18 वर्षात पूर्ण वाढ होणार आहे ना, त्यातली 80% वाढ पहिल्या 8 वर्षात होत असते. उंची नंतर वाढेल, जाडी नंतर वाढेल, पण मेंदू मात्र पहिल्यांदाच 80% वाढून घेतोय. तो ॲडव्हान्समध्ये वाढत नाही, निसर्गानं ती जाणीवपूर्वक केलेली रचना आहे. आणि जी 20% वाढ राहिलेली असते ती पुढच्या 10 वर्षात होते. पुढच्या 10 वर्षात 20% आणि पहिल्या 8 वर्षात 80%. का? तर त्यानं ते प्रयोजन निसर्गानं फारच व्यवस्थित करून ठेवलेलं आहे. मेंदूच्या रचनेमध्ये पण उजवा मेंदू असतो, डावा मेंदू असतो, एक मधला मिड ब्रेन म्हणतात तो पण असतो. म्हणून तुमचं मुलं आता जरी गुरुजींच्या शाळेत, ताईंच्या शाळेत जात असेल, तर तिथं जे ज्या प्रकारे शिकते ना ते शिकू दे. काही त्यांना पण सांगू नका तुम्ही फोर्सफुली शिकवा, आणि तुमच्या मुलाला पण सांगू नका की तुला हे आलंच पाहिजे. पण एक मात्र काम करा, जसं मगाशी बोलून गेले की याचा पण एक सिस्टमॅटिक प्रोग्राम, 4-5 तास मूल शाळेत असणार आहे, पण ते सोशलसाठी असणार आहे, लक्षात घ्या. पण या 5ही गोष्टींची गरज आहे. मूल घरामध्ये येतं ना, तर घरात सगळ्यात मोठे ग्रेट टीचर कोण असेल, त्यासाठी गुरु कोण असेल, शिक्षक कोण असेल, तर तुम्ही आई वडील. आणि इथं वडिलांचा सहभाग पण तेवढा हवा होता, पण आई ग्रेट आहे म्हणून इथं आई जास्त आल्यात. तर ते ह्या आयांसाठी आपण टाळ्या वाजूया. कारण आम्ही सांगतो की दोघांचा सहभाग महत्वाचा आहे. तसा उजवा मेंदू डावा मेंदू महत्वाचा आहे ना, तसा आई आणि वडील हे दोन्ही पार्ट महत्वाचे आहेत मुलांच्या विकासासाठी, लक्षात घ्या. म्हणून मुलांचा 8 वर्षापर्यंत जितक्या जास्त माहितीचा संग्रह मेंदूमध्ये जाईल, तुमच्याकडे हार्ड डिस्क आली, कॉम्प्युटर असतो, तुमच्याकडे सिम कार्ड असतं, त्यात अगोदर भरावं लागतं ना सगळं, तर ते डिस्प्ले होणार आहे ना. तसंच आहे, उजवा मेंदूचा विकास पहिल्या 8 वर्षापर्यंत करत राहणं गरजेचं आहे. नाहीतर त्या ज्या पेशी ज्या कार्यासाठी निर्माण झालेल्या आहेत त्या पेशी 8 वर्षापर्यंत वाट बघतात, आणि जवळपास शास्त्रीय दृष्टिकोनातनं ऋषींनी सांगितलंय की त्यातल्या जवळपास 50% पेशी निघून जातात. का? कामच दिलं नाही. तुम्हाला नुसतंच बसवून ठेवलं, बोलवलंय की तुम्ही इथे या, तुमचं काम आहे, आणि काम दिलं नाही तर तुम्ही कंटाळाल ना, आणि तुम्ही हळूच निघून जाल. का? काय माझी गरज नाही, काय उपयोग आहे? त्या पेशी निघून जातात. म्हणून एक लक्षात घ्या, जितक्या पेशी जास्त संख्येनं असतील तितकं काम मेंदूचं सहजपणे होणार आहे. त्याला आपण म्हणतो मेंदू प्रगल्भ झाला, सक्षम झाला, चांगला कार्यान्वित झाला. येतं लक्षात? म्हणून मी जाता एक काही ट्रिक सांगतो की मुलाला तुम्ही आजपासून, आत्तापासून जेवत असाल, किचनमध्ये असाल, फिरत असाल,
कुठं दुकानात गेला असाल, काही करत असाल ना, तर मुलांना माहिती सांगत जावा. मूल लक्ष देऊ दे न देऊ दे, लक्ष म्हणलं की तुमचं काय होतं माहिती आहे, डोळ्यांनीच बघितलं पाहिजे माय लक्ष. हा, मग हे त्याचं वाढत गेलं की हे पण वाढत जाईल. आणि तुमची बॉडी लँग्वेज म्हणजे आपण म्हणतो ना, अंगुली निर्देश करून सांगा की आपण इथं बसलेलो आहे, इथं काजू आहेत, बदाम आहेत, छोट्या साईजचे आहेत. ते काजू हे फ्रुट्स आहेत का, हे ड्रायफ्रुट्स आहे नाही, त्याला काय म्हणतात, ड्रायफ्रुट्स आहे हे, त्याला काय म्हणतात, किती जण म्हणतात ड्रायफ्रूट आहे, हात वर करा, हात वर करा, ह्याला काय म्हणतात, हे ड्रायफ्रूट नाहीये, हे नट्स आहेत. नट्स म्हणजे बीच्या आतमध्ये असतं ते. ड्रायफ्रूट म्हणजे सुकामेवा, सुक फळ, अंजीर, हा, ते ड्रायफ्रूट, हे नट्स. शेंगदाणा हा नट्स म्हणजे कवचाच्या आतमध्ये असलेला गाभा असतो ना आतला तो. चुकीची माहिती देता की नाही मुलाला, करेक्ट माहिती द्यायला लागा आजपासून. इथून बाहेर पडताना झाडांची माहिती द्या, दगडांची माहिती द्या. या आजूबाजूला जे काय गोष्ट आहे ना, ती सगळी महत्वाची आहे. ह्याच्यात काय विशेष आहे, नुसतं मुलांना प्राणी पक्षी आणि भाजीपाला शिकवायचं, फळं शिकवायचं नाही. हे सगळं आजूबाजूला दिसतंय ना, त्याची प्रत्येक माहिती द्यायला सुरुवात करा. मला 1 आठवड्यानंतर फोन करून सांगा काय फरक झाला असेल. सांगाल? आता नंबर देत नाही, ताईंच्याकडनं घ्या. पण मला 1 आठवड्यात सांगा. माझी गॅरंटी आहे 2 दिवसात सांगाल तुम्ही की सर मुलाच्यात काहीतरी फरक दिसायला लागलाय. आणि काय काय फरक दिसायला लागलाय ना, सर्व अनुषंगानं सांगा. दुसरं महत्वाचं आहे की सामाजिक पण गोष्ट महत्वाची आहे हो मुलांच्या बाबतीत. मुलांचं तुमच्यापैकी किती जणांना वाटतं, की मी बाहेर कुठेतरी गेले आणि घरात कोणीतरी पाहुणे आल्यानंतर असावं, वाटतं ना? वाटतं. घर मोकळं ठेवत नाहीत बरे. किंवा कोणतरी मैत्रीण येणार आहे, मित्र येणार आहे आणि मी तर बाहेर अडकले, घरात कोणतरी असायला पाहिजे. पण तुमचं मूलच आहे, तेवढ्यात तुमचे ते मित्र मैत्रीण पाहुणे कोणतरी येतात. आल्यानंतर त्यांचा फोन येतो 10 मिनिटानं की अहो संजय सर, आम्ही आलोय तुमच्या घरात. अच्छा, मुलं आहे का तुमचं? माझा बच्चू आहे का तिथं? तर आहे. मग तुम्ही बच्चूला त्याला फोन द्यायला सांगता. बच्चूला विचारता, काकांना सरबत पाणी काहीतरी दे. तो काय म्हणतो, बाबा मी दिलंय ते. काय वाटेल तुम्हाला? काय वाटेल? आणि ते येणार तो मित्र, तो परिवारातला तो एक सदस्य, मित्र परिवार नातलं घातला, तो म्हणतो आल्यानंतर तुमच्या मुलाचं कौतुक करायला पाहिजे. आल्यानंतर बसायला खुर्ची, फॅन लावला, आल्यानंतर पाणी आणून दिलं, 10 मिनिटानं जाऊन त्यानं सरबत पण आणून दिलं आम्हाला. किती उत्कृष्ट संस्कार आहेत. किती जणांना बरं वाटेल? मगाच्या पेक्षा हात जास्त वर आहे. मग हे संस्कार गेले कुठून? मला एक सांगा, संस्कार विकत आणायचे नसतात. संस्कार कुठेतरी जाऊन स्कूलमध्ये किंवा ठिकाणी होत नसतात. संस्कार तुमच्यापासून तो शिकत असतो. जगाच्या पाठीवर जे काही माबाप आहेत, आई वडील आहेत ना, त्यांच्याकडनंच ते जात असतं. किंवा आजूबाजूला जिथं तो वावरतोय तिथून जात असतात. एक वेळ मूल हुशार नसलं तर काही फरक पडत नाही. हुशार म्हणजे प्रत्येकाला माहिती आहे, 80-90% पुढचं सगळं. पण त्या ज्या मुलाचं वर्तणूक आणि सवयी वाईट असतील ना, त्या मुलाला जगामध्ये काडीची किंमत नाहीये, त्या व्यक्तीला पण किंमत नाही. हो किंवा नाही? येस ऑर नो? मग तुम्हाला मूल कशा पद्धतीचं पाहिजे ते तुम्ही ठरवा. आणि आजपर्यंत जे ज्या महान व्यक्ती आहेत, प्रत्येक जाती धर्मामध्ये जगामध्ये असतील ना, त्या सगळ्या महान व्यक्तींचं एकच आहे, ह्या एकच गोष्टी आहेत. त्यांचं वर्तणूक चांगलं होतं आणि त्यांची सवयी चांगली होत्या, म्हणून त्यांना जगामध्ये महान म्हटलं गेलं. येस ऑर नो? हा पहिला पाठ आहे, लक्षात घ्या. आणि हा कुठल्याही शाळेमध्ये शिकवला जात नाही आणि तिथे शिकून पण काय उपयोग नाही. तो शिकवला जातो आई वडिलांच्या पासून. आणि तो तुम्ही आजपासून सुरू करा की माझं वर्तन मला सुधारायला पाहिजे. कारण मूल हे त्याचं प्रतिबिंब आहे. तुम्ही तुमचं प्रतिबिंब मूल आहे, लक्षात घ्या. काय काय सवय ते बघा. आता तुम्ही, मी काय कोणाला वाईट म्हणत नाहीये. मी पण कुठेतरी भरकटलो होतो फार वर्षापूर्वी.
पण ते कुठेतरी गुरूंच्या सान्निध्यात आल्यानंतर, तो परिस्पर्श झाल्यानंतर, तो स्पर्श झाल्यानंतर मी पण अरे मला ती जागृती आली, आता आपल्याला बदलायला पाहिजे. फक्त एक संधी आली की लवकरात लवकर आली म्हणून फार छान झालं. आज तुम्ही ज्या स्टेजला आहे तिथून तरी सुरुवात करू शकता. म्हणून घर हे मुलासाठी मोठं विद्यापीठ आहे, मोठं गुरुकुल आहे, मोठी प्रशाला आहे. लक्षात घ्या. येतं लक्षात? त्यानंतर आपण म्हणतो भावनिक विकास पण तेवढाच महत्वाचा आहे. भावना तुम्ही सगळ्यात वाईट गोष्ट पण असू देत किंवा चांगली गोष्ट असू देत किंवा तुम्हाला तुमचं जे काय प्रकट करायचं आहे ना, ते कुणाजवळ प्रकट करता हो तुम्ही? कुणाजवळ बोलून टाकता? कुणाजवळ बोलता? जी तुम्हाला अतिशय जवळची आहे ती. का हो? कारण तो तुमच्या भावनांना किंमत देत असतो, आपलंसं वाटत असतो म्हणून. हो किंवा नाही? हो किंवा नाही? आणि हीच आता दोरी वाढत चाललेली आहे, ही गॅप हा वाढत चाललेला आहे. आणि शास्त्रज्ञ हे सांगतात, मानसोपचार तज्ज्ञ हे सांगतात की जी व्यक्ती भावनिक दृष्ट्या सक्षम आहे, तिला म्हणजे भावनांना पहिलं त्याची मोजदाद केली पाहिजे, त्याला किंमत दिली पाहिजे, त्याला पहिलं काय दिलं पाहिजे? अपॉर्च्युनिटी दिली पाहिजे. नाहीतर आजकाल असं घडायला लागलंय, वाईट वाटून घेऊ नका, पण मुलं आई-वडिलांच्या पासून दूर चाललेले आहेत, मित्रमैत्रिणी दूर चाललेले आहेत आणि अतिशय भयानक गोष्टी घडतायत. मनातलं मांडता येत नसल्यामुळं मानसिक रोग निर्माण व्हायला लागलेले आहेत. कॅन्सर व्हायचं ते पण एक कारण आहे. कॅन्सर व्हायचं ते पण एक कारण आहे. दुसरं, मुलं एकेकटी पडत चाललेली आहेत, व्यक्ती एकेकट्या पडत चाललेल्या आहेत आणि त्याचबरोबर अजून एक भयानक गोष्ट होते, वेडे झालेले आहेत. त्याच्यापेक्षा भयानक होतं की ती व्यक्ती स्वतःला संपवून टाकते या जगात. आणि ते एक मात्र गोष्ट असं आहे की भावनिक गोष्टीला तडा गेलेला आहे. आई वडील म्हणतात नंतर, तू माझ्याशी का बोलला नाही? बोलला असतं तर मी तुला हे करू दिलं नसतं. हे गेल्यानंतर लक्षात येतं. त्यामुळं अजिबात ही गोष्ट फार जपा. तुम्ही तुमच्या मुलांचे, मुलींचे चांगले मित्र मैत्रिणी व्हा. एक गोष्ट जर त्यानं चूक केली असेल, चुकलायस ना तू, तुला मी काय शिक्षाच देणार नाही, पण चूक मान्य कर. किंवा खोटं बोललं असलं तर, काय चुकीचं घडलं असलं सांग तू मला. आपल्याकडे शिक्षा नाहीच आहे. तू शिक्षेच्या भयानं चूक सांगत नाही आणि तिथून दूर होत जाताना भयानक गोष्टी घडतात. येस ऑर नो? शिक्षा होणार आहे म्हणूनच सांगत नाही ना, शिक्षाच नाही आहे हो. मग ते मूल खरं पण बोलायला लागतं. अजून एक गोष्ट चांगली निर्माण होती, सत्यामध्ये राहणं. हे पण निर्माण आपोआप व्हायला लागतं. त्यामुळे ते पनिशमेंट आहे ना, शिक्षा, बांधून ठेवणे, उपाशी ठेवणे किंवा विचित्र चित्र प्रकार करणे, सगळं बंद करून टाका. तुम्हाला पण शिक्षा केलेली आवडेल का हो? नाही आवडणार. मग त्याला कसं आवडेल? म्हणून भावनांना व्यक्त करा. जी तुम्हाला जवळ नाही, कोण भेटलं झाडासमोर जाऊन बोला त्याच्याबरोबर. बोला. एक ख्रिश्चनांच्या मध्ये एक फार चांगली त्यांच्यामध्ये एक गोष्ट आहे की ते चर्चमध्ये जातात, ती एक विंडो असते आणि तिथं जाऊन जे काय पापं केली आहेत, पुण्य केली आहेत, काय असेल तिथं जाऊन बोलतात ते. बोलतात ते. तसं आपल्या कल्चर सगळीकडे दिलेलं आहे ते. कोण समाधीकडे जातं, कोण देवळात जातं, कोण मशिदीत जातं. जावा तिथं जाऊन बोला. नाही तिथं बोलायला मिळत, ऐकते कोण? उघड्या माळावर जावा, दगडाशी बोला, कारण तो निसर्गाचाच एक भाग आहे हो. तिथं पण ईश्वर आहे, तिथंच पण ते महान तत्व आहे. बोला आणि मोकळं व्हा. पण मोकळं व्हा पहिलं. ते मोकळं झालं ना की मग ते पॉयझन असतं ना, ते विष बाहेर पडू देऊ. कारण आजाराचं ते पण एक कारण आहे. ते पण एक कारण आहे. म्हणजे गुरुजी नाडी तपासतात ना, तर मानसिक गोष्ट आहे ना, ती त्या 3 गोष्टींना, आता म्हणजे वात, पित्त, कफ यांना पण ते कुठेतरी डिस्टर्ब होते. ते पण ते गणित बिघडून जातं. येतं लक्षात? थोडंसं सगळेजण सिरियस झालेत. आपण थोडंसं मजा पण करूया. तयार आहे सगळेजण? आता मी जसं करतो ना तसं तुम्ही करायचं आहे. मी जे बोलतो, जी कृती करतो ते सगळ्यांनी करायचं. तर तुम्ही तुमच्याजवळची बॅग असेल त्यात एक 5,000, 50,000, लाख रुपये बाजूला ठेवा. काय कोण नेत नाही, काय नाही. ठेवा, बाजूला ठेवा. दोन्ही हात मोकळे ठेवा, स्वतःला मोकळे ठेवा. ठेवले? पेन वगैरे सगळं बाजूला ठेवा. ओके.
हा ओके, धन्यवाद. तर आपण मी जसं करतोय तसं करायचंय. आता याच्यामध्ये काय अवघड आहे का हो? इकडं तुम्ही पण इन्व्हॉल्व व्हा इकडं. तुम्ही पण व्हा इकडे. थोडं 5 मिनिटं ब्रेक. रेडी? मी विचारते हो, रेडी काय? अरे बोला ना तोंडानं पण. रेडी? सगळेजण तयार? जर जास्त ऊर्जेनं तयार असेल तर दोन्ही हात वर करा. आणि अजून ऊर्जा असेल तर बघू नंतर काय घडतंय ते. ओके, तयार आहे सगळे? ओके. फार सुंदर एक गाणं आहे. काय झालंय, गाण्यापासून बरेच जण दूर गेलेत. खऱ्या अर्थाचं गाणं, अर्थपूर्ण गाणं आपण म्हणूया. ओके. आणि त्यातनं तुम्हाला पण काय अभिप्रेत झालेला आहे, काहीतरी नवीन त्यातनं सुचलेलं आहे. गाणं फार सोपं आहे, शब्द फार सोपे आहेत, पण भावना काय तुमच्या प्रकट होतात ना, काय तुम्हाला त्यातनं वाटलं ना, हे मला नंतर सांगा. भावी त्या बच्चूला पण ठेवा ना खाली. वा. आणि त्याला सांगा इकडं काय करतात ते आपण तू पण करायचंय म्हणून. नाहीतर त्यांना पुढे येऊ देत, मुलं असतील तर. ओके, तयार आहे सगळे? एक छोटा बीज जमी के अंदर था, आंख बंद करके ओ सोया रहता था. एक छोटा बीज जमी के अंदर था. कुठे आहे, दाखवा ना ते. आणि आंख बंद करके सोया रहता. सगळ्यांचे डोळे उघडेच आहेत. तुम्ही माझ्याकडे कशाला बघता? ऍक्शन, पूर्ण कृती 100% झाली पाहिजे. यस, तयार आहे आता? आणि ऊर्जा येऊ देत ना. नाहीतर बच्चू काय म्हणतो माहितीये, आई तुझं मन काय म्हणते, मी जातो निघून. आणि तुम्हाला सांगतो, ज्या व्यक्तीकडे ऊर्जा असते की ना, ज्या व्यक्तीकडे म्हणजे आई वडील किंवा पुरुष स्त्री असं, ज्या व्यक्तीकडे ऊर्जा आहे की नाही, मुलं तिकडेच जातात. आणि मुलांना जर अट्रॅक्ट करायचं असेल, आकर्षित, म्हणजे पॉझिटिव्ह एनर्जी मुलांच्याकडे असते. आणि ती मुलं पण आहेत ना, जिकडे पॉझिटिव्ह एनर्जी असते ना, तिकडेच जातात. माझी गॅरंटी, आम्ही प्रोग्राम घेतो, समरमध्ये असतात, विंटरमध्ये असतात, 50, 55, 60, 100 मुलं असतात. पहिल्या 2 दिवस रडतात. का? शिबिरला आले म्हणून. नंतर शिबिर झाल्यानंतर रडतात, घरी जायचं नसतं म्हणून. मुलं तिथं प्रकट, नाही हो आमचे आई बाबा असलं काही करत नाहीत. काही मुलं स्पष्ट बोलतात, असलं आमच्यात काय घडत नाही, आम्हाला इथंच राहायचं आहे. माझी गॅरंटी आहे, मला 50, 100 मुलं आणून द्या, 4 दिवसांनी तुमच्याकडे आले तर बघा येतात का बघा. ज्यांच्याकडे मुलं जास्त ते सगळ्यात श्रीमंत पालक. स्वतःची मुलं जास्त असं का नाही, ज्यांच्याकडे मुलं जास्त ते सगळ्यात श्रीमंत पालक. तुमच्या किती जणांना श्रीमंत व्हायचं आहे? किती जणांना? अरे कुणाला श्रीमंत व्हायचं नाही, श्रीमंती आणायची नाहीये. मग तुमची श्रीमंती अशी गरिबीची बघून त्या मुलामध्ये कुठले संस्कार जाणार आहेत? मूल कोणाला फॉलो करणार आहे? मग ते बघतं आई बाबांच्याकडं पण काय जबरदस्त गोष्टी आहेत, काय मला पण असं व्हायचं आहे. परत ते झालं, तुमच्याकडे जे आहे ना ते त्यांच्याकडे येणार आहे. किती जणांना श्रीमंत व्हायचं आहे? आता थोडेसे हात वाढले. किती जणांना भरपूर श्रीमंत व्हायचं आहे? 2 हात वर येतील मग. ओके, काय हे पण एक भावनिक काय म्हणतो कंडिशन आहे, इमोशनल कंडिशन. प्रकटच होता येत नाहीये का? तर शेजारचे काय म्हणतील, हे लहान मुलासारखं चाललंय. नाहीये, देवत्वाचं, ग्रेटनेसचं ही प्रोसेस आहे, मी तुम्हाला देतोय ती. स्वतःला प्रकट करणार. अरे मला वाटतंय ना, हो म्हणा ना, उभं राहा ना. येस, दुसरों का क्या करना है, दुसऱ्यांचं काय करायचं आहे? कारण तो नाही करत, तो रसा तळाला राहणार आहे काय. तुम्हाला वर जायचं आहे ना, वरच्या लेवलला इन्व्हॉल्व व्हा. समाज करत नाही म्हणून तुम्ही करायला नाही गेला तर मागं पडणार आहे आणि विकासाला कीळ बसणार आहे. एक छोटा बीज, तिकडं बघत
स्टार्ट। एक छोटा बीज ऊर्जा जमी के अंदर था, आंख बंद करके ओ सोया रहता था। टुपुर टुपुर बारिश, पाऊस वरनं येतो ना. टुपुर टुपुर बारिश बीज पे गिरती थी, सरकते 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 ओ सरकते चला गया। ऊर्जा सरकते 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 ओ सरकते चला गया। एक समय आया सूरज ने प्रकाश डाला, प्रकाश की किरणें बोली बहुत सो लिया, बहुत सो लिया। बीज ने ली अंगड़ाई, सकाळी उठल्यानंतर करता ना असं. बीज ने ली अंगड़ाई और वो उठ गया, और वो उठ गया, और वो उठ गया। बीज ने ली अंगड़ाई यानी क्या, वो बीज में से अंकुर निकलता है वो अंगड़ाई, और वो उठ गया यानी पौधा बड़े होने लगा। और वो उठ गया, और वो उठ गया, और वो उठ गया। बीज ने ली अंगड़ाई और वो उठ गया। इधर उधर देख के वो, इधर उधर देख के वो, इधर उधर देख के वो क्या करने लगा, नाचने लगा। तुमच्या शेजारी कोण आहेत ना त्यांचा एक हात हातात घ्या, एक दोन हात, आणि एकमेकाकडे बघून डान्स करायचा जसा येईल तसा. चलो 1 2 3 स्टार्ट। इधर उधर देख के वो नाचने लगा, इधर उधर देख के वो नाचने लगा, इधर उधर देख के वो नाचने लगा। कल का ये पौधा एक वृक्ष में बदल गया, एक वृक्ष में बदल गया। आस पास गाँव में वो छाव देने लगा, हाँ हाँ 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 छाव देने लगा, हाँ छाव देने लगा। हा, मला सांगा आता हे गाणं म्हटल्यानंतर तुम्हाला कसं वाटतंय? किती कंजूस, छान वाटलं ना झालं. एकच शब्द आहे, शब्द एकच आहे. कसं वाटलं? अप्रतिम. अजून ताजतवानं फ्रेश वाटलं. अजून का लहान आता लहान व्हायचंय. हा काय करा, आजपासून आहे ना तुम्हाला कोणतं गाणं येतं मत नाही, असू दे मराठी असू दे कुठले असू दे, रोज किमान मुलांच्या बरोबर एक 10 मिनिटं गाण्यावर डान्स करा रोज आजपासून. कराल हो किंवा नाही? आजींचा हात एक नंबर. अरे सगळ्यांना हे वाटायला पाहिजे बाबा, मी काय आता बोलत नाही, बरोबर आजी? येस. रोज 5 मिनिटं द्या, 10 मिनिटं द्या, पण एक रोज डान्स मुलांच्यावर गाणं व्हायला पाहिजे. याचा पण मला फरक आठवड्यानंतर सांगा. हा कधी केलाच नाही ना डान्स, आणि कुठलंही गाणं असावं काय डान्स असलं झाला. अजून काय वाटलं हो? अजून काय वाटलं? अजून काय वाटलं? काहीच हा काहीच वाटलं नाही.
बरंच वाटतंय हो, आता सांगायचं कसं? हा, प्रयत्न सांगायचं होत नाही. हा, हा, व्हेरी गुड, व्हेरी गुड. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या. व्हेरी गुड. त्या प्रत्येक ते बीजला आहे ना, काही बीज आहेत ना नुसते अशी ठेवली ना, ह्या बदामला जर तुम्ही असंच ठेवलं ना एका ठिकाणी 10 वर्षांनी बघितलं तर ते कसं असणार आहे? पण त्याच्याबरोबरच एक बीज आहे ना, त्याला त्या जमिनीमध्ये घाला, त्याला पालन पोषण करण्यासाठीची जी तत्व आहे ती त्याला द्या, सूर्यप्रकाश मिळेल आणि ते इतकं वाढेल, इतकं वाढेल, त्याला अनेक फळं लागतील, फुलं लागतील, फळं लागतील. त्या फळांच्या पासून अजून बी आहेत. एकाला संधी मिळाली, एकाला संधी नाही मिळाली. दोन्ही एका वयाचीच आहेत. मग आता विकास कोणाच्या हातात आहे? तो घ्यायला तयार आहे हो. तुम्ही त्याला त्या संधी द्यायला पाहिजेत ना, होय किंवा नाही? म्हणून आजपासून अशा ज्या ज्या काही संधी आहेत, मला मूल म्हणते मला मम्मा हे करायचं आहे. येस, करायचं आहे, चल कर. मी तुला काय हवं ते त्यासाठी मटेरियल असेल, त्या गोष्टी काय कुठं जाऊन करायचं असेल करूया आपण. आणि मुलांचं बदलत असतो, मुलांचं बदलत असतं. एकदा मुलं मला स्विमिंगला जायचं आहे, दोन आठवडे महिन्यावर गेल, मग मला चित्रकला काढायची आहे. नंतर अचानक मला वैमानिक व्हायचं आहे, विमान चालवायचं आहे. आणि आठवड्यानंतर तो म्हणतो मला बैलगाडी चालवायची आहे. त्यानंतर कदाचित म्हणेल आई मला ते बाहेर ती काकी करते ना तसं करायचंय. तुम्ही बाहेर जाऊन बघता काय करते, ती रस्ता झाडत असते. काय मेल्या काय असं काहीतरी बोलतात. कसलं काय नाही ते सुचते तुला, रस्ता झाडणार आहेस मोठे होऊन. अरे चांगलं कार्य आहे ते ज्यांनी केलं ना त्यांना संत म्हटलं गेलं. हो किंवा नाही? हो किंवा नाही? अरे कुठलंही कार्य कर, पण ते करताना असं कर की जगानं तुझं नाव काढलं पाहिजे. कुठलंही कार्य खराब नाहीये. तुम्हाला माहिती आहे का, एक ॲम्ब्युलन्सचा नंबर आहे, तो गेल्या काही 8-10 वर्षामध्ये ती सर्व्हिसच नव्हती. ती जी कंपनी आहे ना, त्या कंपनीनं ते सफाईचं आणि याची सेवा द्यायची सुरुवात केली. त्या लोकांना त्यांनी वेड्यात काढलं की हा पण कधी बिझनेस असतो का? पण आज त्यांचा टर्नओव्हर 1 नंबर आहे. सफाईमध्ये त्यांच्याकडं मोठमोठी कार्यालय, संसद हे सगळं त्यांच्याकडे सफाईसाठी आहे. आणि त्याने ॲम्ब्युलन्स सेवा पण द्यायला लागली. कोणतं कार्य जगामध्ये खराब नाही आहे, पण ते करताना ना त्याला दर्जा जर दिला तर ते महान कार्य आहे. म्हणून सफाईचं पण आहे ना, अरे त्या मावशींचा आदर्श घेतोयस, त्या काकांना किती ग्रेट आहे तुझं विचार. याला तू पुढं घेऊन जा आणि समाजापर्यंत पोहोचव. लक्षात घ्या, प्रत्येक मूल ग्रेट आहे, प्रत्येक मूल. आणि जाता मी अजून एक शेवटचं बोलतो की आध्यात्मिक विकास हा पण सगळ्यांच्या डोक्यात बसलेला आहे. पूजापाठ, मंत्र, स्तोत्र म्हणणे, चर्चमध्ये जाणे, माळा जपणे किंवा नमाज पढणे असेल, प्रार्थना म्हणणे, हा आध्यात्मिक होण्याचा तो रस्ता आहे. पण खरं अध्यात्म काय ते सांगतो. आणि हे जगाच्या पाठीवर सगळ्यांनी हे अनुभवलेलं आहे. काय स्पिरिच्युअल म्हणतो ना, अध्यात्म कशाला म्हणायचं? लक्षपूर्वक आहे का? ते जर तुम्ही करत गेला ना तर कदाचित तुमची पण आजपासून अध्यात्माची सुरुवात झालेली असणार आहे. ज्याचे 5ही इंद्रिय सक्षम आहेत. 5 इंद्रिय कोणते कोणते आहेत सांगाल? हे जीभ आहे, ही इंद्रिय आहे, पण कार्य आहे चवीचं. नाक आहे इंद्रिय, कार्य वाज घेणे. कान ऐकणे, स्वर. डोळे पाहणे आणि त्वचा स्पर्श. ही 5 इंद्रिय ज्याची सक्षम आहेत, पूर्णपणे ती विकसित झाली आहेत, त्याचं 6वं इंद्रिय निर्माण होतं, ते म्हणजे आहे इंट्युशन. पुढं भविष्यात काय होणार आहे ना अगोदरच कळतं. 6 सेन्स म्हणतो ना आपण, ऐकून आहे ना सगळ्यांनी. तुमच्यापैकी बरेच जणांना अनुभव आला असणार आहे. कोणता? 6 सेन्सचा. अरे ही गोष्ट झाली बघ, मला कधीतरी हे वाटलं, असं होईल असं वाटलेलं ना, ते वाटत होतं, ते हेच झालं. ते अगोदर वाटत होतं मला कुठे, ते झाल्यानंतर लक्षात होतं की असे फिलिंग आलेले. पण ती व्यक्ती पूर्ण विकसित, जे ते होणारच आहे हे त्याला माहीत असतं आणि तो त्या दृष्टिकोनातनं ऍक्टिव्हिटी करत असतो. म्हणजे तुमचं पण सेन्स अजून कुठेतरी आहे, ते पूर्णपणे नष्ट नाही झालेलं,
पण ते झाल्यानंतर लक्षात येतं की हे अगोदर मला जाणवलेलं. अजून 5 इंद्रिय आहेत, ते मी प्रोग्राममध्ये सांगत असतो. पण ज्यांची ही 5 इंद्रिय विकसित होतात, 6 सेन्स ओपन झालेला आहे, तो एक आध्यात्मिक. 3 गोष्टी आहेत ना अध्यात्मातल्या, त्यातली ही एक. दुसरी, आहे तरी ठीक आहे, नाही तरी ठीक आहे. काय उकडतंय, मांडो घातला तरी उकडायला लागले, घाम यायला लागलाय. फॅन लावला असतं तर बरं झालं असतं. 2-3 एसी कूलर असते तर. भर उन्हाचं बोलवले. गावात प्रोग्राम ठेवला असतं तर काय बिघडलं असतं काय? बरोबर ना? म्हणजे आपण या क्षणी आनंदी आहोत का? त्यांच्याकडं काय लक्झरीज सगळं कार आहे. मर्सिडीज कार आहे. आमच्याकडे काय साधी 800 स्विफ्ट कार आहे. तसली पाहिजे लक्झरीज. आणि घेतली आम्ही सेकंड हँड घेतली, नवीन घ्यायला पाहिजे. तिच्याकडे पैठणी आली, माझ्याकडे कधी येणार? त्यांचा टर्नओव्हर बिझनेस छान चाललाय. महिन्याला 50,000 1,00,000 कमवतात. आमचं काय 15-20 हजार चाललंय कस तरी. कधी कधी काय व्हायचं काय माहित. खुश आहे का हो? बरं ते आल्यानंतर खुश आहे का? पैठणी आल्यानंतर खुश आहे? आता ती कांजीवरम कधी येते? ती साऊथची ती कधी येते? बरोबर ना? हो किंवा नाही? बरं ती मर्सिडीज आल्यानंतर तरी समाधानी आहे? बरं इथं 4-5 एसी लावले असेल तर नाही, जरा हॉल पाहिजे होता अजून. म्हणजे ते मिळाल्यानंतर नाही ते असेल तर मग आपण प्रत्येक वेळेला ती व्यक्ती कशामध्ये समाधानी राहू शकते हे त्याला वाटतं. ते मिळालं तर, हे आलं तर. बरोबर ना? येस ऑर नो? अपेक्षा तर वाढतात, पण आहे त्यात समाधानी आहे का? अरे आहे ना 800 आहे, इट्स ओके. नाही पैठणी ठीक आहे. याचा अर्थ मिळवायचं नाही, प्राप्त करा असं नाही म्हणत. पण आहे ते पण किती मस्त आहे ना. एक वाक्य बोललं जातं बघा, दुसऱ्याचं दुःख बघायला शिका, आपण किती समाधानी आहे ते लक्षात येतं. हा त्यातला एक छोटासा अर्थ संतांनी सांगितलाय. म्हणजे त्याचा अर्थ तोच आहे की जे आहे ना त्यात मस्त राहावा. उकडायला लागलाय ना, वा स्टीम बाथ मिळायला लागलाय नॅचरली, किती मस्त आहे. एन्जॉय करा. घाम आलेला चांगलाच आहे शरीराला. चालत जावं लागलंय, वा मस्त. किती गरम आहे खाली, वा ते गरमपणाचा अनुभव घ्यायला लागलाय. बॉडीला हीट ट्रीटमेंट मिळायला लागले, थँक्यू. धन्यवाद म्हणा निसर्गाचे, प्रकृतीचे, की त्याच्यामुळे तो सवय. जेव्हा तुम्हाला ते वाटायला लागतं ना, तुम्ही स्वीकारता ना, तेव्हा ती गोष्ट त्रास देत नाही. तुम्ही बघा ना, पहिल्यांदा बोट कापलं होतं सुरीनं, किती आकांड तांडव केलेलं, दवाखान्यात गेलेला लगेच, मलमपट्टी केलेली, नंतर त्याच्यापेक्षा जास्त कापलेलं तरी बघितलं पण नाही त्याच्याकडं. हो किंवा नाही? हो किंवा नाही? का? आता काय सवयीचं झालंय, काय करायचंय, जाऊ दे तिकडं. बरोबर ना? म्हणजे तुम्ही ती स्वीकारली हो. जेव्हा तुम्ही तो क्षण स्वीकारता ना, तुम्ही त्या क्षणाला आनंदात असता. मला सांगा, तुम्हाला आनंदासाठी जगायचं आहे का आनंदातून जगायचं आहे? मी भिजण्यासाठी पाण्यात उतरते आणि ऑलरेडी मी भिजलेले आहे. दुसरं एक वाक्य सांगतो. आनंदासाठी जगणं आणि आनंदातून जगणं, जमीन अस्मानाचा फरक आहे. राहा ना, आनंदातून जगूया ना. कोरोना आला, भारतातली सगळ्यात जास्त लोक एन्जॉय करत होती बघा जगाच्या पाठीवर. आणि जी स्वच्छता पाळत होती, सगळं मस्त मस्त असायचं ना, त्या देशामध्ये काय झालेलं, सगळ्यात जास्त व्यक्ती गोविंदा जय गुरुदेव वासी झालेल्या होत्या. येस ऑर नो? आणि आमच्या भारतातल्या लोकांचं काय चाललेलं, कोण केक करतंय, कोण कसली ड्रेस कॉम्पिटिशन करतंय, स्टेटसला टाकतात, ह्याचे कॉमेंट, सगळे एन्जॉय करत होते. अरे आहे ना, करून जरा मस्त घरात राहिले. भारतातली लोक म्हणून खुश होती. आणि त्या खुशीमधून त्यांची प्रतिकारशक्ती आपोआप वाढली होती. हे त्याचं लक्षण आहे, लक्षात घ्या. मग आहे त्याचा आनंदित राहायचं. एखादं मूल रडायला लागले, काय मस्त रडते, काय म्हणायचं, तुम्ही रडण्यानं परेशान होता ना मुलाच्या, काय सोनं, अरे काय अफलातून, क्लासला घातलं तरी राग तुला येणार नाही, असला राग म्हणतेस. त्याला काय म्हणायचं, व्हेरी गुड, नाईस, कीप इट अप. दुसऱ्या क्षणाला माझी गॅरंटी तो गप बसणार आहे, लक्षात घ्या. आधी काय म्हणत होता, रडू नको रडू, गप बस. आता आई म्हणते रड, तर गप बसायला लागतो आपोआप. तुम्हाला रिझल्ट पाहिजे ना, सुरुवात करा तुम्ही. मी आमच्या इथे एक ॲक्टिव्हिटी सेंटर आहे कोल्हापूरला, तिथे एक 8-10 मुलं त्या आमच्या प्रोग्रामला आली
आणि तिथं आमच्या टीचरना आम्ही टीचर नाही म्हणा, माऊ म्हणतो. माऊ म्हणजे मावशी, दुसरं रूप आईचं ते माऊ जरा नवीनच होते. ते आमच्या इथं चर्चा झालेली, 10 मुलं आहेत सर, 8 दिवस झाले, जरा थांबणच झाले. आले ना, एंट्री झाली, राग सुरू. आणि काय हो, 10 जणांचे 10 राग, आणि ते एकमेकांच्याकडे बघत कॉम्पिटिशन. मग शेवटी मला ते एक जण म्हणाले, सर असं असं व्हायला लागले. म्हटलं अरे वा, मला एक संधी मिळते. जाऊन बसलो त्यांच्याबरोबर, बघितलं सगळ्यांच्याकडं. मला जरासं म्हणजे ओळखीचे होते, पण तिथं बसल्यानंतर हे का आलेत प्रश्न. म्हटलं चला मी पण तुमच्याबरोबर, आणि मी पण सुरू केलं त्याच्याबरोबर. 2 मिनिटं त्यांचं पण चालू होतं, आणि नंतर आपोआप सगळे शांत बसले. म्हटलं अरे कॉम्पिटिशन, चला सुरू करा. कोण रडायला तयार नाही. त्यांचे आई वडील बाहेर होते, ते बघत होते, हे रडतात काय, आता ऍडमिशन कॅन्सल करू, ऍक्टिंग काय कर. झालं की दुसऱ्या दिवशीपासून बंद. माऊनी पण ते सुरू केलं. 2 दिवसात रिझल्ट मिळाला. तुम्ही टीचर लक्षात ठेवा, काय करायचं, सुरू करायचं. सगळं त्या मुलांना घ्यायचं, चला आपण कॉम्पिटिशनला रडायची. बघा हे फार मस्त आहे ही प्रोसेस. स्पिरिच्युअल डेव्हलपमेंट मधलं दुसरं आहे तरी ठीक आहे, नाही तरी ठीक आहे, एन्जॉय. आणि स्ट्रेसमध्ये राहून आनंदी राहू नका. म्हणजे काय स्वीकारावं लागतं म्हणून असं नको. अरे वा, पाठ दुखते आहे, वा वा, भूक लागली आहे, सरांचं लेक्चर झाले, कधी संपतंय काय माहिती, असं म्हणा. अरे वा, भूक लागलेलं याचं पहिल्यांदा कळालं, आज लागू दे, अजून पेटू दे. पण मी 5 मिनिटात बंद करतोय, पण एक आहे त्याच्याबरोबर राहा, किती मस्त वाटतं बघा ते. ओके. आणि तिसरं आहे व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, तुमच्यापैकी सगळेजण बऱ्यापैकी शिक्षित आहेत, उत्तर देऊ शकतात. मायक्रोस्कोप बघितला आहे ना, सूक्ष्मदर्शिका बघितले सगळ्यांनी. तिथं अतिशय सूक्ष्म दिसतं, म्हणजे सूक्ष्म आहे ते दिसून येतं. असं म्हणतात की काही काही गोष्टी इतक्या सूक्ष्म आहेत की त्यासाठी फार मोठ्या क्वालिटीची सूक्ष्मदर्शिका लागते. बरोबर ना, हो किंवा नाही. आता मला सांगा, हे सजीव आहे का निर्जीव? सजीव आहे का निर्जीव? सजीव आहे का निर्जीव? ओके. हे समोर बसलेली व्यक्ती पक्का हो किंवा नाही? आता सर तुम्ही बोलताय म्हणलं सजीवच की, असं ना. बर, मला एक सांगा, हे मायक्रोस्कोप खाली जर याला ठेवलं तर सर्वात सूक्ष्म सूक्ष्म बघत गेला तुम्ही, असं असतं ना, आपण अजून पुढं काय, अजून पुढं काय, असं बघत गेला, आणि तुम्हाला जगातली नंबर 1 ची सूक्ष्मदर्शिका दिलेली आहे आतमध्ये, किंवा तुम्हाला एक सहाय्यक मिळालेला आहे गाईडलाईन करायला, तर सगळ्यात सूक्ष्म काय दिसेल? काकी काय म्हणलाय, बोला की. धातू दिसेल. एक हे तांब्याचा आहे धातू. अजून सूक्ष्म बघितलं तर काय दिसेल? माहिती आहे ना सगळ्यांना? मोठ्याने सांगा जरा. म्हणजे काय असतं तिथं? पार्टिकल्स असतात. माहिती आहेत ना सगळ्यांना? हो किंवा नाही? कुणीच का नाही सांगितलं? इथं मार्काचा काही संबंधच नव्हता हो. 10 पैकी 10च देणार होतो, चुकीचं असतं तरी. अणु रेणू दिसतात. अणु रेणू स्थिर आहेत का फिरतात? स्थिर आहे का फिरतात? स्थिर आहे का फिरतात? मग ते जिवंत आहेत का मृत आहेत? मुवमेंट, त्याला आपण म्हणतो फ्रिक्वेन्सी सगळ्यात जास्त. मी हे बनले कशानं? तरंगानं बनलेलं गोष्ट आहे. मला पण तुम्ही सूक्ष्म बघत गेला तर शेवटी काय दिसेल? मी पण कशापासून बनलोय? कशापासून? हो किंवा नाही? हो किंवा नाही? मग माझ्यात आणि त्यात मूळ स्वरूपात दोघांच्यात काय फरक आहे? मग आम्ही दोघं पण कसे बनलेलो आहोत? स्रोत एकच आहे ना, सुरुवात एकच आहे ना. आमचं नंतरचं बदललेलं आहे. म्हणजे हे झाड, जमकाण असेल, पडदा असेल, कॅमेरा असेल, खुर्ची असेल, ह्या सगळ्यांचं, सृष्टीतल्या प्रत्येक गोष्टींचं सुरुवात त्या गोष्टीपासूनच आहे आणि समान आहे. यस ऑर नो? हो किंवा नाही? मनुष्य, मग कुठल्याही जातीचा असू दे, धर्माचा असू दे, पंथ असू दे, प्राणी,
कुठल्याही कॅटेगरीतला असू देत, झाडं कुठले असू देत, निर्जीव कुठलेही पदार्थ काही पण असू देत, सगळ्यांचं रूप ह्या उच्च दर्जानं उच्च लेवलनं जो राहतो तो आध्यात्मिक, जो सगळ्यांना एका रूपात बघतो. त्याच्यासाठी मनुष्य, प्राणी, पक्षी, कीटक, दगड, झाड, तो म्हणतो हे सगळं चर में भगवान, कण में ईश्वर, आणि त्याला सायंटिफिक भाषेत म्हणतात गॉड पार्टिकल किंवा पार्टिकल. हो किंवा नाही? आणि हे सगळं शास्त्र आहे. अध्यात्म म्हणजे शास्त्र आहे. ते तुम्हाला तेच सांगतं की परस्पर देवो, प्रत्येकामध्ये महानता बघा, देव बघा, ईश्वर बघा, येशू बघा, अल्लाह बघा, किंवा जे काय ते बघा. तू पण तोच आहे, मी पण हाच आहे, आणि तो पण तोच आहे. हे ज्याच्याकडे आहे ना तो आध्यात्मिक. या तिन्ही गोष्टी तुम्ही ते काय करायचंय, मंत्र स्तोत्र करा, पठण करा, नाही करा, काय फरक पडत नाही. पण तिथं जाताना ही जर गोष्ट नसेल तर ईश्वर मिळणार आहे का? आणि आजपर्यंत लक्षात घ्या की ज्या महान व्यक्ती होत्या ना त्या आपल्या भक्ताकडे जात होत्या स्वतःहून चालत. भक्त कधीही ईश्वराकडं, तो ईश्वरासमानच ईश्वराबरोबर राहत होता. ते एक प्रोसेस आहे. लोक प्रोसेसमध्येच अडकली, त्यामुळे गडबड झाली. कशामध्ये अडकली? मग अडकू नका. मी पण 2-2, 3-3 तास पूजा करणारा आज पूजा करत नाही. माझ्या घरातले ओरडतात, तू काय होतास आणि काय झालास. पण त्यांना माहिती आहे काय झालं, हे पण माहिती आहे. सगळ्यात महत्त्वाचं ह्या 5 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. समान बॅलन्स ठेवा, पंचतत्वांना बॅलन्स करा. हे तत्व जर बॅलन्स असतील तर तुमचं जीवन पण समान राहणार आहे, समतोल राहणार आहे. आणि आयुष्य मुलांना जगू द्या. आयुष्य एकच आहे, आयुष्य एकच आहे, आणि ते आनंदातून जगू द्या. एक म्हणतात झोपडीत राहणारा पण आनंदी असतो की नाही. कोई बैठा कुटिया में बासुरी बजाय, कोई बैठा महलों में आंसुए बहाय. सगळं आहे खरं. आता बघा सगळं आले, पैसे आले, श्रीमंती आले, मुलं जवळ नाहीत. आज अनेक आईवडील अनाथ झाले. आईवडील अनाथ करून घ्यायला लागले स्वतःला. शिक्षण द्यायचं, हे करायचं मोठं. मग कुठं जाणार आहे? जपानला जाणार आहे, ऑस्ट्रेलियाला जाणार आहे. गेला तो तिकडं. शेवटच्या क्षणाला पण बरोबर नसतो, आजूबाजूचे सगळं उरकून टाकतात. काय केलं साध्य? काय केलं साध्य? म्हणून तुम्ही पण आनंदात जगा, मस्त लाईफ जगा, मुलांना पण जगू द्या, आणि काही फरक पडत नाही आहे. आईन्स्टाईनचं उदाहरण माहिती आहे? शेवटचं उदाहरण देत थांबतो. आईन्स्टाईनला एक पत्र दिलं शाळेतनं, आणि जा म्हणाले तुझ्या आईला दे, आणि ती काय सांगते ते ऐक. आईनं ते पत्र वाचलं, स्मितहास्य केलं. मग आईन्स्टाईनने विचारलं काय लिहिलंय? तर म्हणते शाळेतनं तुला पत्र दिलंय, तुमचा मुलगा इतका हुशार आहे, इतका हुशार आहे, आमच्या शाळेमध्ये त्याच्या लेवलचं कोण शिकवणारं नाही आहे, त्याचं चांगल्या शाळेमध्ये ॲडमिशन करा. आणि तिनं त्या माऊलीनं ती चिठ्ठी ठेवून दिली. हा पुढं आईन्स्टाईन जगामधला 1 नंबरचा सायंटिस्ट झाला. त्यांच्या आईचं जेव्हा डेथ झाली तेव्हा तिच्या आठवणी ते पाहत बसलेले, शोधत बसलेले. शोधता ती अशीच एक कागदाची चिठ्ठी सापडली. त्याला कुठंतरी आठवलं की ही चिठ्ठी असं कुठंतरी दिलेली शाळेत होती. सहज उघडली. उघडल्यानंतर वाचल्यानंतर आईन्स्टाईन रडायला लागले, कारण त्या चिठ्ठीत काय लिहिलं होतं? जे आईनं वाचलेलं ते नव्हतं लिहिलं. त्यात लिहिलेलं की तुमच्या मुलगा हा मतिमंद आहे आणि त्याला आम्ही शिकवू शकत नाही, त्याला ह्या शाळेमध्ये स्थान नाही आहे, त्याला तुमचं तुम्ही घरात शिकवा, नाहीतर घरातच ठेवा. विचार करा, तुमचं मत काय, तुम्हाला कसं प्रकट व्हायचं आहे, मुलाच्या बाबतीत काय मतप्रभाव, आणि तुम्ही जो माइंडसेट घालता ना मुलांच्या मध्ये आणि स्वतःमध्ये, तेच घडतं. हे पण एक शास्त्र आहे. त्याच्यासाठी पण माझा एक प्रोग्राम आहे. मी जयश्रीताईंना आणि गणेशजींना पण बोललो की कृतज्ञता काय असावी आणि कृतज्ञतेमुळे आयुष्यामध्ये काय फरक पडू शकतात. तुम्हाला ज्या ज्या गोष्टीत संपत्ती असेल, ऐश्वर्य असेल, आपण म्हणूया जीवनशैली असेल, किंवा तुमचं आरोग्य असेल, याच्या बाबतीत 8 तासाचा प्रोग्राम आहे. सकाळी 9ला आलो की आपण 4-4:30 पर्यंत कंप्लीट होऊ शकतं.
मध्ये एक 20 मिनिटाचा ब्रेक असतो. सेशनचे चार्जेस आम्ही काही घेत नाही. हां, पण बऱ्याच ठिकाणी म्हणतात असं नाही आहे, काहीतरी आम्ही देणं लागतोय, नाहीतर विद्या फुकट घ्यायची नसते, ज्ञान फुकट घ्यायचं नसतं. आमचा कुठलाही फोर्स नसतो. पण 8 तासाचा तो प्रोग्राम तुम्ही नवरा-बायकोनी तरी कराच, पण जे 10-12 वर्षाची मुलं आहेत ना, त्यांना पण घेऊन या. फार सुंदर प्रोग्राम आहे. आपण तो पण घेऊया. इव्हन आनंदी पालकत्वाचं एक कार्यशाळा आहे. ज्याचं आम्ही नॉमिनल आता जे रेग्युलर चालतं त्याची ₹9,500 फी घेतो. ॲक्चुअली ती फी नाही आहे, तर डोनेशन आहे संस्था चालण्यासाठीचं. आणि आमची संस्था प्रॉपर्टी करत नाही, जागा आणि इमारती बांधत नाही आहे. तर जे येतं ते खर्च करून टाकते चॅरिटीसाठीच. इकडनं आलं आणि तिकडं गेलं असं असतं. ₹9,500 जास्त आहेत का कमी आहेत? बघायला गेलं तर काहीच नाही. पहिला बर्थडे मुलाचा कमीत कमी ₹50,000 खर्च केला असेल. हो किंवा नाही? हो किंवा नाही? पण मला श्रीमंत असणारे पालक पण म्हणतात, "सर फी जास्त आहे." फी नाही आहे हो ती. जसं सरांनी मगाशी सांगितलं ना, की अमेरिकेमध्ये तुम्ही मूल पालन-पोषण करण्यात लायक नाही आहे म्हणून मुलांना घेऊन जाते. अमेरिका, कॅनडा, लंडनसारख्या ठिकाणी. का? तर तिथं हा नियम निघाला आहे. तर त्यांनी तो स्ट्रिक्टली फॉलो तिथले पालक मला सांगतात, की "सर हा जो मी कोर्स तुमच्याकडे केला आहे, ह्या पद्धतीनं तर दिलाच जात नाही. पण जर दिला गेला तर ह्याची फी कमीत कमी इकडे 2.5-3 लाख रुपये असायला पाहिजे." किती? 3 लाख. आणि ही खर्च नाही आहे.